नमस्कार. मध्यंतरानंतर सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. ज्याने गाण्यातून संगीतातून लोकांच्या मनात घर केलं, जो लोकांच्या मनात आहे, त्या डॉक्टर सलील कुलकर्णी यांची ओळख मी काय करून देणार. हे आपण सगळे ओळखतोच आणि जसं म्हटलं तसं की ते मनात बसलेले आहेत. पण सलील दादांनी जी संगीत दिलेली जी बालगीतं आहेत, जी बालमनाला भुरळ घालतात आणि संगीताच्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मुलांसाठी जे काम केलेलं आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की एका शाळेत जाणाऱ्या मुलाला काय वाटतं त्याचं मनोगत मी मांडते आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तो शाळेतला मुलगा काय म्हणतो पहा. एकदा काय झालं, शाळेतल्या मधल्या सुट्टीत मी वर्गाच्या बाहेर पडलो. बाजूच्या एका वर्गात खूप आनंदी वातावरण होतं. मी सहजच आत डोकावलं तर तिथे एक दालन होतं आणि त्या दालनावर लिहिलं होतं सकू, म्हणजेच सब कुछ. त्या दालनात अनेक कप्पे होते. मी एक एक कप्पा उघडू लागलो. पहिल्या कप्प्यावर लिहिलं होतं संगीतकार, दुसऱ्या कप्प्यावर लिहिलं होतं गायक, तिसऱ्यावर डॉक्टर, चौथ्यावर दिग्दर्शक, पाचव्या कप्प्यावर लिहिलं होतं रसिक, पुढे परीक्षक. मी अजून पुढे गेलो आणि पुढचा कप्पा उघडला तसं मला आठवलं की अरे, आपण तर यांना ओळखतो. खूप डोकं खाजवून विचार केला, कुठे बघितलंय आणि आठवलं, अरे हे तर शुभंकर दादा आणि अनन्याताईचे बाबा. एक बाबा इतक्या ठिकाणी कसं काय दिसू शकतो? याहू, सुपरमॅन, असं तो मुलगा म्हणतोय. आणि याच्या पुढे जाऊन मी सलीलाला म्हणते की अजून बरेच कप्पे होते ज्याचे दरवाजे बंद होते आणि ते उघडण्याची आम्ही तमाम रसिक मंडळी वाट पाहतोय. आता कार्यक्रमाची संपूर्ण सूत्र मी सलील दादाकडे देते आणि आपण कवितेचे गाणं होतानाचा हा या प्रवासात त्याच्याबरोबर सहभागी होऊया. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना, सगळ्या ज्येष्ठ मंडळींना साष्टांग नमस्कार. खरंच खूप गोड ओळख करून दिली होती, कारण मला कुठल्याही मुलाखतीत विचारलं की तुम्हाला सगळ्यात आवडणारं काम कुठलं, तर मला खूप मनापासून असं वाटतं की सगळ्यात आवडणारी भूमिका ही शुभंकर अनन्याचा बाबा हीच आहे. आणि मग संगीतकार वगैरे, चित्रपट दिग्दर्शक, हे सगळं इथे स्टेजवर आल्यानंतर लाईटमध्ये असताना असतं. पण मला नेहमी असं वाटतं की ही लाईटची लाईन जी असते ती ओलांडून एक पाऊल जरी बाहेर गेलं तर तुम्ही फक्त कोणाचा तरी बाबा किंवा मुलगाच व्हायला पाहिजे. इथे जे काही दाखवायचं ते इथे दाखवा, याच्या पलीकडे तुम्ही फक्त माणूस असता. आणि आज कार्यक्रमात ज्या मराठी भाषेचा उत्सव करायला आपण सगळे इथे जमलो, त्या भाषेविषयी मी माझ्या पुस्तकामध्ये एक ओळ लिहिली होती की शांताबाईंविषयीचा लेख होता. कारण माझी आणि शांताबाईंची खरंच खूप छान मैत्री होती. मी फायनल MBBSला असताना त्या पुण्यात राहायला आल्या आणि मी त्यांच्याकडे फार वारंवार गप्पा मारायला जायचो आणि त्या नेहमी माझी ओळख हा माझा छोटा मित्र अशी करून द्यायच्या. माझी आणि अरुणाबाईंची, अरुणा ढेरेंची ओळख शांताबाईंनी करून दिली होती की ही माझी मुलगी अरुणा आणि हा माझा मित्र. तर त्यांच्यावरचा एक लेख लिहिला होता. त्याच्यात अशा ओळी होत्या की तुम्हाला तुमच्या वयाच्या विशीत कधी 70 वर्षाची मैत्रीण होती का? नव्हती ना, मला होती. तुम्ही कधी चष्मा लावणारी, डोक्यावरून पदर घेणारी देवी सरस्वती पाहिली? नाही, मी पाहिली. एका मित्राने विचारलं की आपल्या मराठी भाषेचं चित्र काढायचंय, कशी दिसेल आपली मराठी भाषा? मी म्हणलं सोपं आहे, शांताबाई शेळकेंचं. तर त्या आपल्या मराठी भाषेचा उत्सव साजरा करण्यासाठी मी इथे बसलोय आणि कवितेचं गाणं होताना हा खरं एका संगीतकाराच्या नजरेतून कवितेकडे बघण्याचा कार्यक्रम आहे. मराठी भाषा जिथून सुरू झाली त्या
संत कवींपासून मी सुरुवात करतो. माझी अतिशय आवडती रचना आहे. देवाच्या कृपेने सगळ्याच प्रकारची गाणी खूप केली. कमीत कमी 60-70 तरी संत रचना असतील. पण आता शांताबाईंचं नाव घेतलं तर शांताबाईंना मी जी रचना ऐकवली होती नामदेव महाराजांची रचना आहे. आणि ती रचना ऐकल्यानंतर शांताबाई पटकन म्हणल्या, हे खरे कवी. असं शांताबाईंनी म्हणण्यात किती मतलब आहे बघा. त्या म्हणल्या, आम्ही काय शब्द जुळवतो, यांना कोणी सांगितलं नव्हतं गाणं लिहून द्या. ते कधीतरी डोंगरावर बसले होते, झाडाखाली बसले होते आणि भक्तीच्या उन्मानामध्ये किंवा तंद्रीमध्ये जे आलं तेच किती यमक, अनुप्रास, छंद सगळं पाळून आलंय पहा. म्हणून हे खरे कवी. तर नामदेव महाराजांच्या रचनेने सुरुवात करतो. ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. ते समचरण उभे विटेवरी. ते समचरण उभे विटेवरी. पाहावी माती विठ्ठल रूप. पाहावी माती विठ्ठल रूप. ध्यानियांचे ध्येय ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. जे तपस्वियांचे तपसे जपकाचे जाप्यसे. तपस्वियांचे तपसे जपकाचे जाप्य. योगियांचे लोप्य परमधामसे. तेजकांचे तेजसे गुरुमंत्राचे पूज. पूजकांचे पूज कुलदैवत. ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. जे जीवनाते जीवविते पवनाते निवविते. से भक्तांचे उगविते माया जाळ. जे जीवनाते जीवविते पवनाते निवविते. से भक्तांचे उगविते माया जाळ. नाम म्हणते सुखची आते. नाम म्हणते सुखची आते. जोडले पुंडलिकाते भाग्य. जोडले पुंडलिकाते भाग्य योगे. ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. ते समचरण उभे विटेवरी. पाहावी माती विठ्ठल रूप. ध्यानियांचे ध्येय कुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. किती समृद्ध आणि किती तेजस्वी भाषा आहे पहा आपली.
जे तपस्वियांचे तप, जे जपगांचे जाप्य, योगियांचे गौप्य परमधाम, जे तेजकांचे तेज, जे गुरुमंत्राचे गुज, पूजकांचे पूज्य कुलदैवत, जे जीवनाते जीवविते, पवनाते निवविते, जे भक्तांचे उगविते मायाजाळ. तर एखाद्याने खरंच असं चालीवर लिहावं ना, अभंग चालीवर गाणं लिहावं, तसं हे नामदेव महाराजांनी लिहिलं. आणि म्हणून बहुतेक शांताबाई असं म्हणलं की बघा ना कसं लिहिलं आहे हे खरे कवी. तर मला नेहमी असं वाटतं की याच्यात जी ओळ आहे की नामा म्हणे ते सुखची आयते, जोडले पुंडलिका ते भाग्ययोगे. तर आपण आपल्या भाषेत जन्माला आलो हे भाग्ययोग आहे असं मला वाटतं. अशी भाषा आपल्याला बघता येणं, अशी भाषा समजणं. भाषा नुसती समोर असून चालत नाही, तुम्हाला पण 2 पावलं चालायला लागतात. तर ह्या अभंगाविषयी मी काहीच बोलत नाही. तुम्ही इतकं छान ऐकताय, मी मगाचपासून ऐकतोय. ती लहान मुलं इतकी छान गायली. मी आत्ताच त्यांना शाबासकी दिली. आणि विशेषतः एक मुलगी त्याच्यातली जी माय मानतो मराठी वली ओळ गायली, 4थी ओळ होती ती. मला मागणं बघत असल्यामुळे दिसत नव्हतं कोणी गायलं, पण कान असतात त्यामुळे ती फार छान जागा गेली तिच्या गळ्यातनं. तर तिच्यासाठी ते तपस्वियांचे तप, ते आता गाण आहे. यांच्यासाठी स्वयं हे तपस्वियांचे तप आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. नामदेव महाराजांनी म्हणलं की ज्ञानियांचे ध्येय जे आहे ते पांडुरंग आहे. ध्यानियांचे ध्येय, ध्यान लावण्यासाठी ध्यान म्हणजे काय? पांडुरंग. तुम्ही जे मनापासून कराल तो पांडुरंग आहे असं नामदेव महाराजांनी 12व्या-13व्या शतकात सांगितलंय. आणि ही इथपासून आपली कवी परंपरा चालू होते. मला असं वाटलं की नंतर सगळे आले ते डेरिव्हेटिव्हच आहे. यांनी सगळंच लिहून ठेवलं. तुम्ही बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे म्हणे. की कुठंतरी अवचित परिमळ आला आणि मला वाटलं की अरे, जाणवलं की हाच तो आवाज, हाच तो सुगंध, हाच तो परिमळ. सुगंध आणि परिमळ हे पण मराठीत 2 वेगळे शब्द आहेत. सुगंध त्रास देऊ शकतो, परिमळ त्रास देत नाही, असा फरक आहे. सुगंध उग्र असू शकतो, परिमळ सौम्यच असतो, असा या शब्दांमधला फरक आहे. तर याचंच डेरिव्हेटिव्ह पुढे काढत कोणीतरी लिहिलं की जरा अशी आहट होती तो दिल सोचता है कभी. त्यामुळे संत मंडळींनी सगळं लिहिलं, मनाविषयी सगळं लिहिलं. ऋणू ऋणू हे भ्रमरा लिहिलं. तुकाराम महाराजांनी मी केलेलं गाणं, मन माझे चपळ न राहे निश्चळ, 10 घाली पुढे इंद्रियाचे ओढी. म्हणजे काहीतरी सुंदर दिसलं गेलं, चांगला वास आला बटाट्या वाड्याचा, सगळे खाली गेले. मराठीमध्ये क ख ग मध्ये खाण्यातला ख गाण्यातल्या गच्या आधी येतो, हे मला आता दिसलं. गमतीचा भाग सोडून द्या, पण या लोकांनी म्हणजे मराठीतलेच नाही पण कबीर, मीरा यांनी हे सगळ्याच भावना अशा लिहून ठेवल्या की नंतर लिहिणाऱ्यांची पंचायत झाली. आता डेरिव्हेटिव्ह सतत. तर आज मी उपलब्ध वेळेत जितके जास्तीत जास्त कवी ऐकवता येतील तितके ऐकवण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलं इथे दिसली, लहान मुलांचा विषय म्हणून विंदांपासून सुरुवात करतो. विंदांची खूप गाणी केली आणि विंदांना ऐकवता आली, हे सगळ्यात मोठं भाग्य. विंदांना समोर बसवून मी एका माकडाने काढलंय दुकान, आली गिऱ्हाईके छान छान, हे त्यांना ऐकवलं होतं. त्यांचं एक बघा. आणि विंदा लिहिताना ना कधीच फक्त बालगीत लिहायचं नाही. बालगीत लिहिता लिहिता ते मोठ्यांना पण एक चिमटा काढून पुढे जायचं. कारण याच्यातही शेवटचा कडवा असा आहे की कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा. माकड म्हणाले लावून गंध, आता झाले दुकानं बंद. एका माकडाने काढले दुकान, अशी ती कविता. हे मी खरं केलेलं पहिलं बालगीत 1998चं गाणं आहे. 26 वर्ष झाली गाण्याला, अजून लहान मुलं गातात. हे मला वाटतं खूप भाग्य वाटतं मला. मोठा काळ आहे, 26 वर्ष झाली. आणि तुम्हाला खरं सांगतो, बालगीतं आपण चांगली केली आहेत किंवा आपल्याला बालगीतं चांगली करता येतात हे कधी जाणवलं त्या काळामध्ये. मी डॉक्टर होईपर्यंत आमच्याकडे फोन नव्हता.
1998 मध्ये 99 मध्ये फोन आला आणि ती लँडलाईनचं भाग्य असं की तो फोन आल्यानंतर पहिले 5 फोन जे आले त्याच्यात एक आला, रिंग वाजली, मी उचलला आणि पलीकडनं आवाज आला, नमस्कार मी PL देशपांडे बोलतो. आणि काय फोन आला होता तर तुमची लहान मुलांची गाणी मी ऐकली, मला आणि सुनीताला समोर बसून ती कधी ऐकवा. आणि मी गायनेटिक मंडळावर पेटी ठेवून पुढे तडक त्यांच्या घरी गेलो आणि तासभर मी विंदा आणि पाडगावकरांची बालगीतं ऐकत होतो. आणि ते 2 लाखाच्या बरोबरीचे 2 प्रेक्षकच होते, पण 2 लाख प्रेक्षक कसं ऐकतात तसे ते 2 जण ऐकत होते आणि शब्दाला दाद देत होते. मला अजून एक गाणं बघा, विंदांची कविता, आज मी थोड्या कविताही ऐकवतो, गाणी ऐकवतो, जे सूर पारंब्यांचा खेळ असतो असा कार्यक्रम, कुठली पारंबी हाताला लागेल. तर एक कविता त्यांची होती की आम्ही मोठे राव डराव डराव. मी त्याची म्हणजे आम्ही मोठे राव मोठे राव मोठे राव डराव डराव डराव. त्याच्यातला कडवं बघा, आपण ज्याच्याविषयी खूप मंडूक वृत्तीविषयी आपण म्हणतो की बेडकाला इथे जी लहान मुलं असतील त्यांना फार आता दिसत नाहीये, पण जे आहेत त्यांना खूप मंडूक म्हणजे काय माहितीये का, की विहिरीत बेडूक असतो ना, त्याला वाटतं की काय जग आहे आपल्या, काय विटा दिसतात, याच्यावरच खुश असतात ते, म्हणून त्याला खूप मंडूक वृत्ती म्हणतात. त्याच्यावर त्यांनी कडवं किती छान लिहिलंय बा. सागर म्हणती उगाच मोठा भव्य किती डबक्यातील लाटा डरम 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 डरम. सागर म्हणती उगाच मोठा भव्य किती डबक्यातील लाटा. सागर नुसते नाव, सागर नुसते नाव, आम्ही मोठे राव मोठे राव मोठे राव. तर हे कडवं त्यांनी कसं लिहिलंय बघा. थोर असेना याहून काही अफाट दुसरे जगात नाही, हाच सुखाचा गाव. तर विंदांनी बालगीतं पण नुसती बालगीतं लिहिलेली. अजून एक त्यांचं गाणं गेलं होतं, कोल्होबाने काढली सर्कस नवी, सगळेच म्हणतात बघायला हवी. त्याच्यात एक कडवं आहे, माणसाची नक्कल करतात खेचरे, बोलतात एक आणि करतात दुसरे. लहान मुलं मजेत ऐकायची, पण मोठ्यांना पण मज्जा याच्यासाठी यायची की बघा एक ओळ तरी आपल्यासाठी बरोबर आपल्या वृत्तीवर. तर ते विंदांचं मिश्किलपणा, कम्युनिझम सगळं यायचं. अडम तडम तडतड वाजा, अक्कड नगरी फक्कड राजा, त्या राजाला एकच राणी, त्या राणीला एकच वेणी, वेणीमध्ये एकच फुल, दाराकानात एकच दूर, त्याचा भलतच गाजा वाजा. ही भांडवलच्या विरुद्धची कमेंट, पण त्यांनी ती कशी आणली बघा की त्याचा भलताच गाजा वाजा, अक्कड नगरी फक्कड राजा, अडम तडम तडतड वाजा. तर विंदांची अनेक बालगीतं गेली. आता मी एक वेगळं गाणं विंदांचं ऐकवतो. मगाशी फार चांगली ओळख करून देताना सांगितलं की माझी खरी मला आवडणारी ओळख बाबा आहे. तर मी एक विंदांची अशी कविता ऐकवतो ज्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की परत लहान व्हावं, कॉलेजमध्ये जावं सगळ्यांना वाटतं, त्याच्या आधी अलीकडे जाऊन शाळेत जावं हेही सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही जर इमॅजिन केलं की सगळ्यात सेफ कधी वाटायचं, सगळ्यात सुरक्षित आपल्याला कधी वाटत होतं, तर मला असं वाटतं आईने जेव्हा इथे पकडलं होतं त्याच्या इतकं सेफ बाळाला कधीच वाटत नाही नंतर आयुष्यामध्ये. तुम्ही 10 बॉडीगार्ड ठेवा, बाउन्सर बिउन्सर काही कामाचे नाही. ती माऊली जेव्हा इथे पकडून बसायची ना, तेव्हा तर तो अनुभव विंदांनी फार छान लिहिलाय. पुन्हा वाटते तसेच इवली, बाळ होनी कुशीत यावे, अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी पंख मिटावे, पुन्हा पुन्हा वाटते. आणि आता बाळाचा पर्स्पेक्टिव्ह किती गोड आहे बघा. हळूच पहावे पांघरुणातून, ओढून या अंगावर माया, निरखावी मग अंधारावर, जर तारी कशी द्याची किमया. बघा गच्च डोळे मिटल्यानंतर अंधारावर एक डिझाईन दिसतो.
चौकट दिसते, गोल दिसतात. त्याच्याविषयी विंदांनी म्हणलं की निरखावी मग अंधारावर जरतारी कशी द्यायची किमया. आणि काय जाणवतं, अन तुझी या हृदयाची धडधड इवल्याशा गालास कळावी, खोल संथ श्वासांची चवरी टाळूवरती सतत ढळावी. पुन्हा पुन्हा वाटते, पुन्हा पुन्हा वाटते. आणि आईला असं वाटत असताना उराशी बाळगल्यावर की हे बाळ मोठे होऊन काय होईल. आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्न वेळ तवडवरून जावी. आणि पुढची वेळ मला इतकी आवडते ना की खरंच तुझ्याच अंगाचा अवयव अशीच काही जाणीव व्हावी. हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे. पुन्हा वाटते तसेच वले, बाळ होऊन कुशीत यावे. पुन्हा पुन्हा वाटते, पुन्हा पुन्हा वाटते. किती सुंदर थॉट आहे बघा. तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी. किती त्या, आणि खरं तर ते काही खोटं नाही ना. काही दिवस आधी आपण तेच असतो, मग ती नाळ कापल्यानंतर आपण वेगळा अवयव होतो. तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी. आणि मला असं नेहमी वाटतं की मोठे कवी फार सोपं बोलता बोलता स्पिरिच्युअल बोलतात. असं वाटतं की आपल्या आसपासचं बोलता बोलता ते एकदम बोरकरांची ओळ आहे की रसलंपट मी तरी माझं अवचित गोसावी पण भेटे. किती छान ओळ आहे बघा. तसंच हे की तुझ्याचा अंगाचा अवयव मी तशीच काही जाणीव व्हावी. पण ते ती जाणीव कशी आहे की हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे. अंगाला पाणी न लागता गंगेत नाहण्याचं पुण्य कुठे आहे तर तिथे होतं. म्हणून पुन्हा वाटते तसेच इवले, बाळ होऊन कुशीत यावे. तर ही सगळी, या सगळ्या मंडळींचं नाव घेणं, त्यांचा उल्लेख करणं, हे मला असं वाटतं मराठी भाषा गौरव दिनाला आपलं कर्तव्य आहे. कारण यांच्यामुळे ती भाषा अजून अजून समृद्ध होत गेली. ही सगळी लाडकी बाळं वाटतात मराठी भाषेची. आणि या सगळ्यांना आत्ता बोरकरांचं नाव घेतलं तर बोरकरांना किंवा कुसुमाग्रजांना यांना शब्द त्यांनी शोधले नाहीत, त्यांनी निवडले. समोर उभ्या असलेल्या शब्दांपैकी ते बोलवत असतील की हा तू ये आज, तू ये आज. त्यांना चॉईस होता, त्यांना शोध नाही घ्यायला लागला. आणि हे जाणवतं त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये. विंदांच्या बरोबर खरं तर पाडगावकर आणि बापट ही नावं स्वाभाविकपणे येतात. पाडगावकरांचा फक्त मी एक गंमत सांगतो, एक त्यांच्या केलेल्या गाण्याचा, आणि पुढे जातो. एक बालगीत केलं होतं पाडगावकरांचं. एका माणसाची दाढी केवढी मोठी, सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय. एका माणसाची दाढी केवढी मोठी, सांगू काय. एवढी लांब दिसत नसत त्याचे पाय. काय सांगू काय. ऐकलंय ना तुम्ही. तर दिसत नसत त्याचे पाय, काय सांगू काय. तर मी पाडगावकरांना ऐकलं. पाडगावकर म्हणले माझ्या कवितेत हा काय नाहीये. म्हणलं अहो पण इतका थापा मारतो समोरचा माणूस काहीतरी तर म्हणेल. ते म्हणले खरंय, मी पुढच्या आवृत्तीत सांगतो हा काय टाकायला. कारण मला सारखं असं वाटतं की रिॲक्शन पण येणार ना. जर संवादाची कविता आहे तर समोरची रिॲक्शन येणार. आणि इनफॅक्ट त्या रिॲक्शन पण बदलल्या होत्या. नुसतं दरवेळी काय नाही म्हणणार. पुढचं काहीतरी कडवं होतं की एका माणसाचे हात, एका माणसाचे हात केवढे लांब, सांगू काय. तो हात वर करून नारळ तोडून खाय. प्रत्येक ठिकाणी रिॲक्शन पण आम्ही रेकॉर्ड करताना वेगळ्या केल्या होत्या. आणि शेवटचं जे होतं
एका माणसाचे डोके केवढे मोठे, सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय. एका माणसाचे डोके केवढे मोठे, सांगू काय. अगदी कठीण गणित सुद्धा त्याला भिवून पळून जाय. खरंच सांगू काय सांगू काय सांगू. तर इथे मुलांना धक्का नाही बसणार, इथे मुलांना उत्सुकता वाटेल की असा माणूस असेल तर प्लीज माझ्याकडे घेऊन. मला ते व्हायचं, मला तो व्हायला आवडेल. म्हणून तिथे तो खरंच येतो. आणि म्हणून ना ती कविता तुम्हाला ऍक्च्युली ती कविता तुम्हाला घेऊन जात असते चालीकडे. आणि नुसत्या शब्दांना चाल लागली ना तर ती चाल फार 2 डायमेन्शनल होते. मला वाटतं त्या वातावरणाला चाल लागली तर ती 3 डायमेन्शनल गाणं होतं. नुसत्या शब्दांना चाल लागली तर मला असं वाटतं की ते टाळ्या घेतं. अर्थाला चाल लागली तर ते लक्षात राहतं आणि ते माणसं घरी घेऊन जातात. तर ही सगळीच कवी मंडळी त्यांच्या वातावरणाला चाल करायला लागते, कारण प्रत्येकाचा वेगळा रंग आहे. आरती प्रभूंच्या कवितेतला एकटेपणा, ग्रेसच्या कवितेतली संध्याकाळ, बोरकरांच्या कवितेतली पैंजण. बोरकरांची कविता ही छान आवरूनच येते. बोरकरांची कविता कधीच न आवरता घराबाहेर न पडणाऱ्या बाईसारखी, की ती कायमच आवरलेली आणि कायमच देखणी दिसते. असं वाटतं ना, सकाळी सकाळी इतकी कशी देखणी दिसते, अशी ती कविता. आणि बोरकर मी सगळ्यात जास्त संगीतबद्ध केले. मला वाटतं संदीप खरे आणि बाबा बोरकर हे मी सगळ्यात जास्त संगीतबद्ध केलेले कवी आहेत. बोरकरांच्या घरी पण मी खूप वेळा जाऊन बसतो. गोव्यात गेलो की बोरीला जाऊन त्यांच्या घरात जाऊन बसतो. एका पुस्तकात मी लिहिलं होतं की बोरकर जाऊन आता खूप वर्ष झाली, पण मी त्यांची इतकी गाणी करतो आणि त्यांच्या कवितांवर इतकं प्रेम करतो तर माझी आणि त्यांची भेट झाली नाही असं होणार नाही. कधीतरी कुठेतरी शाल पांघरून गाणारे बोरकर मला दिसतील, मला खात्री आहे. कारण ही कलाकारांचं आणि कलाकारांचं नाद आहे, ते असं होणारच नाहीत की ते मला भेटणार नाही. तर बोरकर थोडेसे ऐकवतो. खरं तर बोरकरांची 40-45 गाणी आहेत, त्याच्यातलं नेमकं काय ऐकवायचं, पण 1-2 वेगवेगळे रंग ऐकवतो. त्याच्या आधी बोरकरांची एक गद्य कविता ऐकवतो. बोरकर नादमय कवितेसाठी प्रसिद्ध आहेत. खरं की बोरकरांची कविता म्हणजे प्रेम कवी बोरकर. बोरकरांची कविता कायमच त्याच्या नादा सकट येते. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो ना की काय साऊंड केलाय क्रिएट. बोरकरांची कविता तो साऊंड इतका सुंदर असतो ना बोरकरांची. बघा, कशी तुझं समजावू सांग, का भामिनी उगीच राग, हास्याहुनी मध्ये रुसवा, हेमंती उष्ण हवा. क्या बात आहे म्हणजे. आणि ना प्रत्येक कवीकडे आपल्याला कोणी नेलं त्या माणसाचे पण मला आठवण येते. तर बोरकरांकडे नेण्याचं श्रेय अभिषेकी बुवांचं आहे. कारण त्यांनी कशी तुझं समजावू सांग गायल्यानंतर मला असं वाटलं की हे कोणी लिहिलं हे शोधायलाच पाहिजे. त्यांनी नाही पुण्याची मोजणी गायल्यावर असं वाटलं की हे कवी वाचायलाच पाहिजे. तर तसं बोरकरांची गद्य कविता ऐकवतो. बघा, व्यक्तिचित्र कसं उभं केलंय बोरकरांनी. एका माणसाविषयीची कविता आहे. एक साधासा माणूस आहे. ती कविता अशी आहे की खेड्यातच त्याची हयात सारी गेली, खेड्यातच त्याची हयात सारी गेली, पिकवीत सड्यावर माड पोफळी केळी, खेड्यातच त्याची हयात सारी गेली. पाटासह त्याची वाणी झुळझुळताना. बघा कशी वाणी होती माणसाची. पाटासह त्याची वाणी झुळझुळताना, लसलसले शेरे फळझाडे फुलवेली, खेड्यातच त्याची हयात सारी गेली. झाडांच्या जखमा बांधित तण मातीने. किती मायाळू माणूस होता. झाडांच्या जखमा बांधित तण मातीने, वासरा कोकरा भरवित कवळी पाने, तो वारीत होता क्षीण श्रांत गात्रांचा, कधी देत पाखरा उंजळीतून दाणे, खेड्यातच त्याची हयात सारी गेली. सो इथपर्यंत तो माणूस किती मायाळू होता. तो पाखरांना, वासराला, कोकराला सगळ्यांना भरवत होता. तो झाडाच्या जखमा बांधत होता. इतका गोड होता. आता पुढे कविता अशी जाते बघा. गिरविलीनं त्याने कधीचा अक्षर पाटी, गिरविलीनं त्याने कधीचा अक्षर पाटी, पण कंठी त्याच्या रुळले संत मराठी. तापात लेपसा स्पर्श तयाचा होता, तापात लेपसा स्पर्श तयाचा होता, आणि अंत्य घटीला मुख गंगोदक वाटी, खेड्यातच त्याची हयात सारी गेली. आता ह्या माणसाच्या प्रेमात पडलं बोरकरांनी आपल्याला. आणि पुढे वळ येते की एकदा कुणाचे घर घेरियले जाळे, आगीमध्ये अडकलं घर आहे. एकदा कुणाचे घर घेरियले जाळे,
वणव्यात अडकली दोन कोवळी बाळे. खाईत तीरसा शिरला तो घाईत, तात्काळ परतला होऊन त्यांना आळे. वाचली मुले पण तो कोसळला खाली, आणि जळता जळता फुले तयाची झाली. वाचली मुले पण तो कोसळला खाली, आणि जळता जळता फुले तयाची झाली. आता आजच्या हे सगळं झाल्यानंतर जरी आज तयाचे नाव न कोणा ठावे, जरी आज तयाचे नाव न कोणा ठावे, तरी तिथीस येथे जमती 12 गावे. म्हणतात पावतो कसल्याही नवसाला, व्यथिताने त्याला दुःख कथून पहावे. मी तिथे वाढल्या कबीरवडाच्या पायी, जरी रूढीप्रमाणे गुढी रोविली नाही, तरी चित्त पोळले अनाम अनुतापाने, उशापक गळली सवे असवे काही. खेड्यातच त्याची हयात सारी गेली. तर ही काय काय कविता आहे बघा, काय वर्णन आहे पहा त्याचं, की तुम्ही सगळं चित्र डोळ्यात, तो माणूस तुम्हाला डोळ्यासमोर आला, ती आग आली, आणि आजचा दिवसही आला. की मला ती कविता वाचताना नेहमी वाटतं की यांना उशापक गळली सवय असवे काही का. थोडं खोल गेल्यावर वाटलं की वणव्यात अडकली दोन कोवळी बाळेपैकी हे एक असेल का. म्हणून जरी आज दयाचे नाव न कोणा ठावे, तरी तिथीस येथे जमती 12 गावे पैकी जमणाऱ्यांपैकी ते बाळा मोठं होऊन त्याच्यापैकी असेल का हा, म्हणून याला इतका त्रास असेल का. अशी कविता तुम्हाला घेऊन जाते, आणि तुम्ही जशा मूडमध्ये असाल तशी कविता तुम्हाला दिसायला लागते. संध्याकाळ सारखं आहे. तुम्ही संध्याकाळी एकटे चालायला निघा, तुम्ही छान मूडमध्ये असाल तर तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुलाच संध्याकाळ वाटते. तुम्ही थोडे अस्वस्थ असा, तुम्हाला मावळत्या दिन करा, अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, अशी संध्याकाळ दिसायला लागते. मला कविता आणि संध्याकाळ दोन्हीमध्ये खूप साम्य याच्यासाठी वाटतं की त्याच्यामध्ये तुमचा चेहरा तुम्हाला दिसायला लागतो थोड्या वेळाने. कुठल्याही कवितेमध्ये थोड्या वेळाने आपल्याला आपण दिसायला लागतो की हे माझ्यावरच आहे बहुतेक, आणि ही त्या कवीची सक्सेस असते किंवा संगीतकाराचं यश असतं की तुम्हाला गाण्यात आपण दिसायला लागतो. तर बोरकरांची आता एक प्रेमकविता ऐकवतो. तवा नयनांचे दल हरले ग, मी खूप वेळा खूप ठिकाणी गातो. मला त्यांचं आवडणारी अजून एक प्रेमकविता ऐकवतो की बघा, प्रेम करणाऱ्या माणसाची किंवा प्रेमात पडलेल्या माणसाची अवस्था कशी असते की त्याला तो आवाज सतत कानात ऐकू येतो. हॅल्युसिनेशन्स वगैरे व्हायला लागतात की बहुतेक तोच बोलतोय. तर मधुरा भक्ती म्हणजे राधाकृष्णाच्या कविता बोरकरांच्या खूप आहेत. त्याच्यातली एक कविता आहे की माझ्या कानी बाई वाजे अलगुज. आता आपण आज मराठी भाषेविषयी बोलतोय, तर हा शब्द खूप प्रचलित होता असं मला हृदयनाथजी सांगत होते. आम्ही मैत्र जीवांचे कार्यक्रमात मी हे गाणं गायला लागलो आणि हृदयनाथजी म्हणले की डॉक्टर असं म्हणतायत की अलगुज शब्द तुम्हाला कळणार नाही, पण हा शब्द आमच्या लहानपणी प्रचलित शब्द होता. अलगुज म्हणजे पावा. तर माझ्या कानी बाई वाजे अलगुज, सांगू जातात तुझं गुज सांगता नाही. मी तुला नाही सांगू शकत मला काय होतंय, मला मात्र बासरी ऐकू येते. तर सतत देखावे ते डोळा दिसे बाई निळे, सोजवळे कोवळे वाची वानिता नाही. तोंडाने मी एक्सप्लेन नाही करू शकत काय होतंय, पण मला सगळं निळं निळं दिसतंय. मागे पुढे धेनू चोहीकडे वेणू, नंदाचा नंदनू परी धरता नाही. तर हे जे सगळं वर्णन आहे हे टिपिकली प्रेमात पडणाऱ्या माणसाचंच आहे. ते बोरकरांनी राधाकृष्णाचं म्हणून लिहिलं. नंतर नंतर बॉलिवूडमध्ये लिहिताना माणसांनी ते आँखों में तेरी इथपर्यंत आलं. पण ते कहीं ये वो तो नहीं पासून तुम्ही कुठलंही गाणं, आपलं मराठीतलं प्रेमगीत तुम्ही कुठलंही बघितलं ना, ते जातं इथेच की मागे पुढे धेनू चोहीकडे वेणू, नंदाचा नंदनू परी धरता नाही. इथेच जातं. माझ्या कानी बाई
वाजे अलगूज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. सांगो जाता तुझ गुज सांगो जाता तुझ गुज सांगता नाही माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. देखावे ते डोळा दिसे बाई देखावे ते डोळा दिसे बाई सोजवळे कोवळे वाचे सोजवळे कोवळे वाचे वानिता रे माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज. मगाशी मी एक कडवं तुम्हाला गद्य ऐकवलं ते ऐकवत नाही, पुढचं कडवं ऐकवतोय. ही अवस्था तुमची प्रत्येक माणसाची होते. मला नेहमी लता दीदींचं गाणं ऐकताना असं होतं, ओळीनी सगळे अंतरे ऐकू शकत नाही. अगर मुझसे मोहब्बत है पहिला अंतर ऐकल्यानंतर पॉज करायला लागतं. मला असं वाटतं की गुदमरता येतं बस एका दमात यांची सगळी कडवी ऐकता नाही येणार. असं काहीतरी त्या गाऊन जातात की असं वाटतं की नाही परत पहिल्यापासून ऐकायला लागेल पहिल्या अंतरापर्यंत. तर ते नेमकं काय होतं ते बोरकरांनी लिहिलंय की किंवा बघा हाच अनुभव तुमचं बाळ लहान असताना तुम्ही जावळात हात फिरवायचा ना झोपताना बाळ हाच अनुभव असतो बघा की असं काहीतरी काहीतरी होतं. ते बोरकरांनी इतकं छान वर्णन केलंय. सुखानेही असा जीव कासा तर इतकं सुख सुख झालंय की गुदमरतंय. इतका हा सुंदर अनुभव आहे. त्याच्या प्रेमात असणं, ती बासरी ऐकू येणं, चोहीकडे धेनू म्हणजे गाई गुरं जाणवणं हा गुदमरवून टाकणारा अनुभव आहे. पण तरी त्याची काहीतरी मजा येते. सुखानेही असा जीव कासा तरी हा परिसर दुरी तरी हा परिसर दुरी सारता नाही माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज वाजे अलगूज वाजे अलगूज. तर त्यांनी एका कवितेत असं लिहिलं की त्याची बाई मज सोडवेना ओढ लाडी गोडी भीड मोडवेना. त्याच्यात एक अशी ओळ आहे की पारखाया मज पाहिले दर्पणी रूपाची रेखणी आढळेना. हे तुम्ही कधीतरी ऐकलंय कुठेतरी. मी सांगू कुठे. दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले बाप रखुमा देवीवरे विठ्ठले मजा ऐसे केले. तेच आहे ते. तर ही जी नाती जाणवतात ना ती फार गोड आहेत. मला असं वाटतं की जशी संगीतात घराणी असतात तशी काव्यात पण घराणी असतात. तुम्ही सगळे कवी जर खूप वाचत गेलात तर लक्षात येईल की ह्या घराण्याचे हे कवी आहेत. पुढे तुम्ही तांबे खूप वाचलेत की लक्षात येईल की तांबेंचा कुठेतरी धागा बोरकरांनी पकडलाय लिखाणामध्ये. तसे मला अतिशय भारावून टाकतात किंवा मला वेळ लावणारे एक कवी म्हणून आणि व्यक्ती म्हणून ऑफकोर्स इज समर्थ रामदास. अशी शब्दकळा असे शब्द मी खरंच नाही कोणाचे वाचले. आणि ते तेज त्याला ओजस्वी शब्द म्हणतो ना ते त्याच्यानंतर जर कोणाच्या कवितेत आले असतील तर ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तीच आग शब्दामध्ये आली. जे समर्थांनी लिहिलं निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू त्या तितकं सौंदर्य आणि तितके तेजस्वी शब्द त्याच्यानंतर सावरकरांनी लिहिले. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेज. बघा तुम्ही शब्द कळा बघा. मला ते त्या घराण्याचे वाटतं.
म्हणून मला नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकर हे रामदास स्वामींच्या घराण्यातले कवी वाटतात की तितकेच तेजस्वी. आणि रामदास स्वामींचं नाव घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट ऐकवायलाच पाहिजे, ते म्हणजे मी ऐकलेली आयुष्यातली पहिली कविता लहानपणी, कविताच म्हणतो मी त्याला, ती म्हणजे भीमरूपी महारुद्र. आणि मला तेव्हाही आठवतं 2.5-3 वर्षाचा मी असेन, मी आजोबांना प्रश्न विचारला होता की मनासी टाकिले मागे म्हणजे कोणाला टाकिले मागे. तर ते म्हणले की अरे मनाचा वेग इतका असतो की ते कुठेही जाऊ शकतं एका क्षणात. त्यालाही मागे टाकलं हनुमानाने, इतका वेग होता. म्हणून मनासी टाकिले मागे गतीसी तोरणा नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. शेवट एकदा काय झालं, चित्रपट मगाचपासून ओळखीत राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला खूप लाजल्यासारखं होतं, पण आता मिळाला. तर तो ज्या चित्रपटासाठी मिळाला त्याच्यामध्ये मी भीमरूपी ही प्रार्थना संगीतबद्ध केली होती. आणि प्रार्थना अनेक प्रकारच्या असतात पहा. विनंती करणारी प्रार्थना असते की आम्हाला हे दे, आमच्यावर प्रसन्न हो, आम्हाला हे दे, आम्हाला सांभाळ रे देवा, अशी एक दुसरी प्रार्थना असते. आम्हाला चांगली बुद्धी दे, अशी एक असते. मला याच्यातला जो हिरो होता, एकदा काय झालं म्हणला, तो इतका पॉझिटिव्ह माणूस आहे, इतका प्रसन्न माणूस आहे की मला वाटलं त्याची प्रार्थना म्हणून हनुमानाची प्रार्थना, हनुमानाचं स्तोत्र करावं, तर ते त्याच्या पर्सनॅलिटीला जाईल. कारण तो लहान मुलांवर प्रचंड प्रेम करणार आहे आणि लहान मुलांचा सगळ्यात आवडता देव हनुमान. मला असं वाटतं सुपरमॅनच्या आधीही जो हिरो असतो तो म्हणजे हनुमान असतो. तर भीमरूपी मी संगीतबद्ध केलं, करायला सुरुवात केली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणनाथ सकळा उठवी बळी, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव भारती. हे मी करत होतो, पण मला सारखं वाटत होतं की नुसतं स्तोत्राला आपण चाल लावतोय, पण हे काहीतरी अपूर्ण वाटेल का. आणि योग असतो बघा, गाण्याचे पण योग असतात, गाण्याची पण कुंडली असते, असं मला फार वाटतं. आपला मुंबईचाच आमचा कवी मित्र समीर सामंत बोरिवलीला राहतो. तो त्या दिवशी घरी आला होता जेव्हा मी हे गाणं केलं. तर मी त्याला म्हटलं, समीर मला याच्यामध्ये काहीतरी असावं असं वाटतं. तर मला म्हटलं काय पाहिजे. म्हटलं हे बघ, हनुमान आहे म्हटल्यावर संजीवनी आणली पाहिजे, लंका जाळलेली पाहिजे, सेतू बांधलेला पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण ते आत्ताच्या मुलांना समजतील अशा ओळी पाहिजेत. त्यांनी ते सगळे मुद्दे लिहून घेतले 2-4 दिवसांनी. खरंच इतकं छान लिहिलंय पहा. विश्वासाची संजीवनी दे, दूर हो दे शंका, द्वेषाची अन अविचाराची दहन हो दे लंका. विश्वासाची संजीवनी दे, दूर हो दे शंका, द्वेषाची अन अविचाराची दहन हो दे लंका. तू शुद्ध भाव दे, भक्ती दे, अन्याय हारण्य शक्ती दे, दुष्ट वृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता. वज्र हनुमान अंजनी सुता रामदूता प्रभंजना. अजून एक कडवं लिहिलं होतं. हृदयाना जोडणारा एक सेतू बांध तू, अंतरीच्या अंतराचा महासागर लांघ तू. हृदयाना जोडणारा एक सेतू बांध तू, अंतरीच्या अंतराचा महासागर लांघ तू. तू झेप घे, तू धाव घे, तू या नदीचा धाव घे, दुष्टवृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. तर एक कविता दुसऱ्या कवितेला कधी कधी बोलवते.
एका कवितेत दुसरी कविता पण सापडते, एका गाण्यात दुसरं गाणं सापडतं. तर हे गाणं म्हणजे खरं तर ही मी आयुष्यात वाचलेली पहिली कविता. इतकी वर्ष लागली त्याचं गाणं व्हायला. कारण मला असं वाटलं की मला भीमरूपी संगीतबद्ध करावं असं वाटणं किंवा तितकं धाडस होणं याच्यासाठी आधी 600-650 गाणी करायला लागली. तेव्हा कुठे हात लागला भीमरूपीला. कारण इतकं तेजस्वी स्तोत्र आहे, त्याला हात लावायला पण आधी इतक्या गाण्याची पुण्य हवी होती असं मला आता विचार करताना वाटतं. तर हे बघा, 16व्या शतकातले समर्थ आणि आत्ताचं समीर सावंत दोघांचे शब्द एकत्र ऐकवले आणि त्याची खूप मजा आली. मला गाणं करताना खूप मजा आली. याचं कारण मला नेहमी असं वाटतं की मनाविषयी, लहान मुलांविषयी समर्थांनी जसं लिहिलं, तुम्ही बघा मनाविषयी कोणी काही लिहू दे, जातात समर्थांकडेच ते. कारण सुधीर मोघेंचं आणि माझं फार छान मैत्र होतं. म्हणजे अगदी स्वतःच्या मुलासारखं त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. या दोन लोकांनी मला खूप भरभरून आशीर्वाद दिले, म्हणजे सुधीर मोघे आणि हृदयनाथजी. यांच्याकडनं खूप गोष्टी शिकलो, अजूनही शिकतोय. तर मोघेंच्या मनावरच्या किती छान कविता आहेत पहा. मन मनाचं उमगत नाही आपण ऐकलंय. मला त्याच्याही पेक्षा एक अजून त्यांची एक आवडणारी कविता आहे, गाणं आहे त्यांचं खरं, की मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का. मला असं वाटतं की संस्कार, कवितेचे चांगल्या कवितेचे संस्कार असतील तर होणे मला जुळेल का शब्द येईल. एखादा साधारण कवी असता तर तुझ्याच परी गूढ सोपे होणे मला जमेल का लिहिलं असतं. भाषा कुठे सुंदर होत जाते तर जमेल काला जेव्हा जुळेल काचा पर्याय येतो तेव्हा ती सुंदर होते. आणि मला अजूनही, म्हणजे तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट म्हणा किंवा मला ते अजूनही कळत नाही की त्यांनी मला ही कॉम्प्लिमेंट दिली तर काय दिलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे जे लिहिलंय की तुझ्यापरी गूढ सोपे, तर कधी गूढ कधी सोपे असं आहे का. तर ते म्हणले नाही नाही असं नाही आहे. काही जणांचं सोपेपणच खूप गूढ असतं, की एवढा कसा हा सिंपल, काहीतरी गूढ असणार तुझ्या टाईप. मी अजूनही त्या वाक्यावर विचार करतो की का ते मला असे तुझ्या टाईप म्हणले. आमच्या कोथरूडमध्ये याच्या रस्त्यावर बाहेर उभे होतो आम्ही, पण त्याने असं माझ्याकडे बोट टाकून ते मला अजूनही काही काही लोकांचं काही काही शब्द तुमच्या कायम लक्षात राहतात. मला वाटतं त्याच्याविषयी ग्रेस लिहिलंय की तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शून गेला. तर काही काही ओळी तुम्हाला जाणवतात काही काही लोकांशी बोलताना की बहुतेक हे ते आहे. तर बोरकरांची अजून एक कविता ऐकवतो इथे. मी असं कोणाला वयस्कर असं म्हणत नाहीये, पण इथे थोडी 30च्या पुढची माणसं जास्त दिसत आहेत. मी किती किती नम्रपणे बोलतोय बघा. मी 30 आकडा म्हणतो. मला खरं 50 म्हणता आला असता, 60 म्हणता आला असता, पण मी 30 म्हणतो. याला म्हणतात रंगमंचावरचा खूप वर्षाचा अनुभव, की काय वाक्य बोललेलं सेफ. तर एक गाणं आज मुद्दाम खास इथे ऐकवतो जे अजून मी रेकॉर्ड केलेलं नाही बोरकरांचं. आणि इथे पुण्या, मुंबईत, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये अशी खूप लोक आहेत ज्यांची मुलं आता परदेशात आहेत. तर ही बोरकरांची कविता आहे पहा. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. खरं तर बोरकरांची सलग कविता आहे. मला ना हे गाणं नेहमी आजी आणि आजोबांचं वाटतं की कोणीतरी एक हळहळत आहे की पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. एक व्यक्ती हळहळल्यावर दुसरी म्हणजे ठीक आहे ना, आता आपुली कांचन संध्या. काय सुंदर शब्द आहे बघा. संध्याकाळचा जो सोनेरी प्रकाश असतो त्याला कांचन संध्या म्हणले बोरकरांनी. कांचन संध्या नावाचा बोरकरांचा संग्रहही आहे. तर आता आपुली कांचन संध्या, ही संध्याकाळी आपली सोन्याची आहे, तू आता नको रडत बसू. तर ही जी छान सोन्याचे कण दिसत आहेत ना, मेघडंबरी सोन कुठे, तर आकाशाच्या खाली जी सोने छान कण दिसतात ते वेचून ठेवू ना कुठे आता.
पण तरी ती समोरची व्यक्ती म्हणते नाही, पण तरी पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे आता पुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे घरटी झाली कुठे कुठे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य मगाशी जे म्हणलं मोठे कवी शब्दांची कुठलीच स्पेस वाया घालवत नाहीत. परत परत तो शब्द येत नाही उगीच. कशा असं नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. संध्याकाळचं किती छान वर्णन आहे बघा. थोड्या वेळच राहणार आहेत म्हणून पळती आहेत, सौम्य आहेत. कारण ते वयच असं आहे ना की सौम्य झालेली असतात माणसं. कशा असं नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. ती वेचून ठेवूया, कदाचित खूप अंधार होईल तेव्हा ती उपयोगाला येईल. कशा असं नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. तिमिर दाटता बनुनी चांदणे तीच उमलतील संथपणे. घरटी झाली कुठे कुठे. मराठीमध्ये ज पण आहे आणि ज पण आहे. किती समृद्ध भाषा, म्हणून समृद्ध भाषा की च पण आहे च पण आहे ज पण आहे ज पण आहे. आणि कवीने हे किती सुंदर वापरलेत बघा या कवितेमध्ये ज आणि ज. शिवणी ती गुरे पाखरे तीच लेकरे जाणस. संध्याकाळ झाली, पाखरं परत येतात. ते बघ आपली मुलंच वाटतात क्षणभर आले की काय, अमेरिकेहून ऑस्ट्रेलियाहून आले की काय. शिवणी ती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सखी. ही ओळ बघा, खरंच आपल्या भाषेला, बोरकरांना सगळ्यांना दाद देण्यासारखी ओळ आहे. दिवस जरेचे, जरा म्हणजे आधारपण, तुम्हाला माहिती आहे. दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरीचे लावू सुखी. घरटी झाली कुठे पिलास फुटुनी पंख तयांची. घरटी झाली कुठे कुठे आता तुली कांचन संध्या. आता तुली कांचन संध्या. आता तुली कांचन संध्या. हे कदाचित माझ्या पुढच्या चित्रपटातलं गाणं आहे, पण मी असं गाऊन टाकलं बघा. तुम्ही काही ऑब्झर्व केलं गाण्याच्या शेवटी? तुम्ही इतकं चांगलं ऐकताय, काही गाण्याचा शेवट कोणी ऑब्झर्व केला? ज्यांनी जे आता बोलले त्यांच्यासाठी खरंच टाळ्या. मी पिलासा पुटुनी पंख त्यांच्यावर शेवट नाही केला, आता आपुली कांचन संध्यावर शेवट केला. त्यामुळे कोणाच्या क्लोजअपवर शेवट होतो, तक्रार करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर क्लोजअप नाही घेतला. शेवटचा क्लोजअप हे सांगणाऱ्या माणसावर होता, जो म्हणतोय की आता आपुली कांचन संध्या. तर गाणं संपवावं कसं हे पण संगीतकाराला कळलं पाहिजे की कुठली ओळ रेंगाळत राहावी. तर रेंगाळत राहणारी ओळ आता आपुली कांचन संध्या असावी, घरटी झाली कुठे कुठे पेक्षा असं वाटतं. म्हणून त्याच्यावर
मला वाटतं कविता अशी समजावून सांगितली ना तर शाळेत पण जास्त, नाही तर मग पुलांनी बिग्री द मॅट्रिकमध्ये म्हणलेलं तुम्हाला माहिती आहे की शाळेत कविता कशी शिकवतात, तर फणस सोलायचा, गरे फेकून द्यायचे आणि सालं चावत बसायचे. इतकं परफेक्ट वर्णन नाही. मला नेहमी वाटतं की बघा, पिला असं म्हणजे पिल्लू, फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे, कवीने घरटी कुठे झाली आहेत असे म्हणले आहे. संध्येला त्यांनी काय विशेषण वापरले आहे. मग कशी मजा येणार. पण जर ही कविता तुमच्या आजी आजोबांची आहे, तुम्ही जर मोठे झालात, ही तुमच्या आई वडिलांची, तुम्ही मोठे झालात आणि परदेशात गेलात तर तुमच्या आई वडिलांना जे वाटेल ते हे आहे, अशी जर त्याची सुरुवात झाली तर कदाचित त्या मुलांना वाटेल की अरे हे अख्खा विषय म्हणून लक्षात ठेवण्यासारखा आहे. फक्त 80 मार्काचे धडे आणि 20 मार्काची कविता एवढंच नाहीये, याच्या पलीकडे पण कविता काहीतरी देऊ शकते. असं म्हणजे मी टीका नाही करत आहे, शिक्षकांनाही फार आता तो वोटिंगलाही बिचारांना जायला लागेल, त्या एकेका केंद्रावर त्यांना जायला लागतं. मला माहिती चालू आहेत. नाही मला माहिती आहे त्यांना नाव नोंदणी वगैरे फार बिचारे असतात ते, पण तरी आपली माझी विनंती असते त्यातल्या त्यात की थोडं त्यांनी एन्जॉय केलं कविता वगैरे तर मुलंही एन्जॉय करू शकतात. नाही तर मग काय होतं, शिक्षक कविता म्हणायला लागले की मुलं पुढच्याच्या शर्टवर गोल काढ, चौकोन काढ, सतरंजीचे दोरे काढ खाली बसले असेल, तर याच्यात सगळं लक्ष गेलं. तर मग ती एकदम अशा कार्यक्रमात आल्यावर की अरे चांगली आहे की कविता, एवढं काय आपण समजतो तितकं काय, तितकं डेंजर प्रकरण नाही आहे ते, असं वाटायला लागतं. हे जे दोन कवी मी पुढचे ऐकवणार आहे हे माझे विशेष आवडीचे कवी याच्यासाठी आहेत की ज्यांची कविता तुम्हाला अडकवून ठेवते. ती कविता तुम्हाला पटकन ऐकल्या ऐकल्या असं नाही होणार की हा किती गोड आहे. सगळं आणि गोड नसतोच, सारखं कशाला सगळं गोड पाहिजे. आपल्याकडे ते आता आलंय की सगळ्यात सो क्यूट, तर क्यूट नसतं, सगळं क्यूट नसतं. काहीतरी प्रखर असतं, काही काही तेजस्वी असतं, काही काही धारधार असतं. तर कविता सगळ्याच क्यूट नसतात. तर ही जी कवितेतला जर आपण अख्खा दिवस बघितला पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत, तर कवितेतली संध्याकाळ ज्यांना सापडली ते दोन कवी म्हणजे आरती प्रभू आणि ग्रेस, की त्यांना ती संध्याकाळ जाणवली की ह्या संध्याकाळचे रंग नुसतेच हातात हात घेऊन सूर्यास्त बघण्या इतके सोपे नसतात, त्याच्या पलीकडे काहीतरी याच्यामध्ये आहे. आणि मी अगदी पुन्हा पुन्हा हे दोन कवी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हृदयनाथजींना देतो. कारण ते जर नसते तर मी शाळेत असताना तू तेव्हा तशी ऐकलं नसतं, ती येते आणि का जाते ऐकलं नसतं, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे ऐकलं नसतं. आणि मग मला उत्सुकताच वाटली नसती की आरती प्रभू आहेत कोण, आणि ते आता वाचायलाच पाहिजेत. आणि मग त्यांची गाणी केली. तर त्यांचं एक गाणं इथे अनेक जोडपी पण आलेली आहेत. फक्त जोडपी म्हणजे नवरा बायको असं नाही, कदाचित ना आई मुलगी असते, वडील मुलगा असतात, पण त्यांचं एकमेकांवर अवलंबून असणं फार देखणं असतं आणि तितकंच घाबरवणारं पण असतं. जसं आमच्या एकदा काय झालं, मधला वडील आणि मुलांचं एकमेकांवर अवलंबून असणंच इतकं इंटेन्स होतं की ते दोघं लांब गेले तर काय याचं टेन्शन प्रेक्षकांना आलं होतं. आणि म्हणून तो कदाचित चित्रपट बघताना सगळेजण इतके हलून जायचे की बापरे, हे दोघांचा त्रास, यांना त्रास नको, यांना त्रास नको. तसं हे गाणं आहे. आणि काही काही गाण्याला म्हणजे काही काही गाण्याला पुरस्कार मिळतात, काही काही गाण्याला असे पुरस्कार मिळतात की जे शोकेसमध्ये ठेवता येत नाहीत, पण ते मोठे वाटतात. तर मला वाटतं लॉकडाऊन संपल्यानंतर हृदयनाथजी जेव्हा भेटले तेव्हा म्हणले मी लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त जर गाणं ऐकलं तर तुमचं कधी माझी कधी त्याची सावली ऐकलं. तर मला असं वाटलं हे गाणं, हे वाक्य रेकॉर्ड करून ठेवावं. आपल्याला जेव्हा कधी निराश वाटेल तेव्हा आपण लहानपणापासून ज्यांना असं बघून ज्यांची गाणी ऐकत ऐकत आपण संगीतकार झालो, त्यांनी जर लॉकडाऊनमध्ये आपलं गाणं सगळ्यात जास्त ऐकलं असेल तर काहीतरी बरं झालंय आपल्या हातात. तर ही कविता बघा किती छान आहे की कधी माझी कधी त्याचीही सावली, रेंगाळे माझी या चोरट्या पाऊली.
आता आम्ही इतके एक झालोय की मी उन्हात उभा राहिल्यानंतर त्याची सावली पडते कधी कधी. इतके एक झालोय. कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा, कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा. आणि आम्ही जागलो तरी कसे जागतो, चारी डोळ्यातून दोघेही जागतो. म्हणजे कोण कुठल्या डोळ्यातून जागा आहे असा काही हिशोब नसतो. मी त्याच्या डोळ्यातून जागा असतो, तो माझ्या डोळ्यातून जागा असतो, किंवा ती असते. तो का ती हे महत्वाचंच नाही. इथे दोन जीव हे महत्वाचं आहे. हे कवीनं तो तिच्या पलीकडे जाऊन दोन माणसांविषयी लिहू शकतात. आरती ब्रह्मनची अजून एक फार छान कविता आहे की एकाच वेळी दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहू न गेले. हा, आणि म्हणजे लहानपणापासून ज्यांचे संस्कार झाले, तर आनंद मोडकांच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्याच्यात ही कविता होती. मला इतकी उत्सुकता वाटली, कारण ही कविता मला माहिती होती मी कॉलेजमध्ये असतानाच, की एकाच वेळी दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहू न गेले. चालीत कसं करणार सांगा? किती तुम्ही वाहू न गेले म्हटलं तरी वाहू न गेले असंच ऐकू येणार. तर मला इतकी त्या कार्यक्रमाला गेल्यापासून, की आरती प्रभूंचा कार्यक्रम आहे आणि हे गाणं आहे मला माहिती होतं, तर मोडकांनी इतकी कमाल केली होती, विचार किती छान केला होता बघा, की मेल आणि फिमेल दोघंही होते. रवींद्र साठे होते मला वाटतं, आणि उत्तराताई होत्या किंवा रंजनाताई होत्या, मला आता नक्की आठवत नाही. पण मेल पार्ट, एकाच वेळी दोघांचे डोळे दाटून दाटून आले, वाहू इथपर्यंत होतं. आणि फिमेल न गेले, याला म्हणतात कविता कळणारा संगीतकार. कविता कळणारे गोड चाली खूप जण करतात, अट्रॅक्टिव्ह चाली पण करतात, पण कविता कळणारे संगीतकार वेगळे करतात. मोडक त्याच्यातले एक होते. त्यांना कविता इतकी सुंदर जाणवायची, इतकी सुंदर कळायची आणि अप्रिशिएट करायचे दुसऱ्यांनी केलेल्या गाण्यातली कविता पण. तर मी जसं म्हटलं की या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत, तर आपण मराठी भाषेचा उत्सव साजरा करू शकतो. कारण यांनी जपली म्हणून आपण आज उत्सव साजरा करतोय. कधी माझी कधी त्याची ही सावली, कधी माझी कधी त्याची ही सावली, माझी चोरट्या पाऊली, कधी माझी कधी त्याची ही सावली, कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा, कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा. चारी डोळ्यातून दोघेही जागतो, चारी डोळ्यातून दोघेही जागतो, तारी तोही कधी पडती लागतो, कधी माझी कधी त्याची सावली. काही काही प्रतिमा तुम्हाला ते कवी अख्खे वाचल्यावर कळतात. इथे जे कविता वाचणार आहेत त्यांना एक विनंती करतो की व्हॉट्सअपवर कोणाची तरी कविता आली आहे, ती एक कविता वाचून त्या कवितेविषयी किंवा कवीविषयी इम्प्रेशन करून घेऊ नका, कारण संदर्भ कळणारच नाही एका कवितेतून. जसं माणसाला एकदा भेटून माणूस ठरवू नये की हा बरा दिसतोय का वाईट दिसतोय, 10 वेळा भेटा तर मग ठरवा हा माणूस कसा आहे. तसं ती कविता, एक कविता वाचून कवी कळत नाही, त्याला अख्खा वाचत राहायला लागतो. ही ओळ बघा की ऊन मिठं पाणी काजळाच्या मागे. ऊन मिठं पाणी कळायला सोपं आहे. ऊन म्हणजे गरम कोमट, मीठ पाणी म्हणजे अश्रू आहे. पण काजळाच्या मागे म्हणजे काय झाले काळे सरळ. तर ऊन मिठं पाणी काजळाच्या मागे म्हणजे आमच्या दोघांची जी दुःख आहेत ते आम्ही तिसऱ्याला दिसू नाही दिली. प्रत्येक जोडप्याचे आपापले EMI असतात. कोणाचे फिनान्शियल असतील, कोणाचे इमोशनल असतील, पण EMI भरल्याशिवाय कोणी जगू शकत नाही. कसली तरी EMI भरत असतो माणूस. तर ते तिसऱ्याला दाखवले नाहीत आम्ही. ऊन मिठं पाणी काजळाच्या मागे, भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे. आणि अवलंबून असणं कसं आहे पहा. वाळू घातलेले माझे पांघरुण
आरती प्रभू कोकणातले, त्यामुळे ते अंगणात दोरीवर वाळत घातलेलं पांघरुण आहे. वाळू घातलेले माझे पांघरुण कैसे ओढू त्याचे मावळेल ऊन. त्या पांघरुणाच्या पलीकडे तो झोपला आहे. ते जरा मी इकडे इकडे केलं ना त्याचं आयुष्य बदलेल, इतका तो माझ्यावर अवलंबून आहे. तर हे अवलंबून असण्याची इतकी चांगली कविता मी फार क्वचित वाचली आहे. ऊन मीठ पाणी काजळाच्या मागे, भिजे माझा पीळ त्याचे धागे धागे. वाळू घातलेले माझे पांघरुण, वाळू घातलेले माझे पांघरुण, कैसे ओढू त्याचे मावळेल ऊन. कधी माझी कधी त्याची सावली. हे कडवं फार क्वचित ऐकवलंय, पण आज कवितांचा कार्यक्रम आहे म्हणून ही ओळ ऐकवायला पाहिजे. एकाच घनाच्या दोन आम्ही सरी, प्राणावर एक दुजी अंगावरी. मनाची गोफण तरी फिरत आहे, कधी तो कधी मी उडू उडू पाहे. कधी माझी कधी त्याची सावली, काळे माझी चोरट्या पाऊली. कधी माझी कधी त्याची सावली. ग्रेसची मी अनेक गाणी केली, पण मला असं वाटतं की ग्रेस खऱ्या अर्थाने समजले ते हृदयराजजींना. मी त्यांची एक रचना ऐकवतो आज, बाकी सगळ्या माझ्या रचना ऐकवतो, पण एक मला त्यांची याच्यासाठी ऐकवायला पाहिजे की कदाचित ती कविता तुम्ही खूप वेळा ऐकली आहे आणि तुमच्याही मनात प्रश्न कायम पडला असेल माझ्यासारखाच की भय इथले संपत नाही म्हणजे काय. आणि माझा तुझी आठवण येते म्हणजे कोणाची. तर मी हृदयराजींची खूप गप्पा मारले त्या गाण्यावर. ते म्हणले असं तुझी आठवण म्हणजे काय, कोणीतरी एक व्यक्ती असेल असं नाही. संध्याकाळी अस्वस्थ असताना जी व्यक्ती आठवेल, गुरु असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, प्रियकर असेल, माझं तुझी आठवण येते. कारण संध्याकाळसारखी अस्वस्थ करणारी गोष्ट नाही, म्हणून माझी भीती संपत नाही. मी काय करू. आणि खरं तर आपल्या सगळ्यांवरचं गाणं आहे बघा. आपल्याला सतत कसलं तरी दडपण असतं, कसलं कळत नाही. काहीतरी आपण बातम्या वाचतो, कोणाच्या तरी विषयी वाचतो आणि वाटतं की बापरे आपलं नाही ना असं होणार, असं काही होणार नाही ना, आपल्या जवळच्याच नाही ना काही होणार, आपल्याला याचा त्रास नाही ना होणार. कसली तरी भीती असते, एक अनाहूत, एक अनामिक भीती असते. ती भय इथले संपत नाही. आणि म्हणून मी काय करतो, तू मला शिकविले गीते, म्हणजे तू जे सांगितलंस ना ते मी मनाशी घोटत राहतो, मनाशी म्हणत राहतो. मग ते स्तोत्र असेल, ते गाणं असेल, ते तुझे शब्द असतील, पण मी ते म्हणत राहतो. पण तरी भय इथले संपत नाही. गाण्यामध्ये मुखड्याला खूप महत्व आहे. शास्त्रीय संगीतात बंदिशीत तो असा असं येण्यासाठी मुखडा असतो. कविता गाताना तो मुखडा दरवेळी नव्याने येतो. मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही. तर कविता ना लिनियर नसते, कविता कधी कधी गोलाकार पण असते. ती असं वाक्य आणि परत हे वाक्य. अवघड बोलतोय का मी जरा? नाही तर मला वाटलं मी ग्रेसची कविता आहे म्हणून मी पण थोडंसं. पण मला हे वाक्य, मला नेहमी हे जाणवतं की आपण मुखडा दरवेळी नव्याने गायला हवा. कारण तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शिनी गेला, की मला असं वाटलं की ह्या शब्दाचा मला आधार राहील आयुष्यभर. इतका तो छान काहीतरी बोलला. जसा सीतेजवळ रामाचा शेला असेल वनवासामध्ये, तिला त्या शेल्याचा किती आधार असेल तितका मला त्या तुझ्या एका वाक्याचा आधार होता असं मला वाटत होतं. पण भय इथले संपत नाही. म्हणून तो मुखडा दरवेळी येताना असं वाटतं की अरे असं झालं, पण भीती नाही संपत आहे.
संपत मज तुझी आठवण येते भयतले संपत मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली भयतले संपत चंद्र सजनाचे ते झरे चंद्र सजनाचे ती धरती भगवी माया झाडाची निजलो निजलो झाडात पुन्हा उगवाया भयतले संपतला तो बोलत मंद हळवासा तो बोलत मंद हळवासा आयुष्य स्पर्शनी गेला सीतेच्या वनवासात सीतेच्या वनवासात जणू अंगी राघव शेता भयतले संपत स्तोत्रात इंद्रिये अवघी स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपतना हे सरता संपतना चांदणे तुझ्या स्मरणाचे भयतले संपत मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली
अजून एक 3 कवींची एक रचना ऐकवतो एक 10 मिनिटामध्ये. संदीपच्या ऐकवायला पाहिजे. संदीपच्या कमीत कमी 250-300 रचना मी केल्यात. एखादं ऐकवायला पाहिजे. आणि इतकी व्हरायटी मी केली त्याच्याबरोबर. अगदी राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का पण केलं, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही पण केलं, आणि अत्यंत खोल गंभीर कविता पण केल्या. उदासीतया कोणता रंग आहे तुला ठाव नाही मला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी तुला रंग नाही मला गाव नाही, अशी पण कविता केली. आता अशा नकोसे मला वाटते हे तुझ्या चंद्र डोळ्यातले चांदणे, मला हात नाही असे लाभले की जया शक्य हे दान स्वीकारणे. तर असं पण संदीपने लिहिलं. सांग सख्यारे आहे का ती अजून तैशीच गर्दराई परी, असंही लिहिलं. एखादाच उंजळीत देना जाई जुई, कोण जाणे पुन्हा कधी गाठ भेट होई. अगरीचं हळू वार नको राजारोस, पाकळीचं एक नको डवरले घोस, पानासाठी कवितेच्या देना खूण काही, एकदाच उंजळीत देना जाई. हे सगळं लिहिलं अगदी अलीकडच्या काळात. आता एक आमच्या दोघांच्या एकत्र कार्यक्रमालाच आता 21 वर्ष होती, आणि त्याच्या आधीची एक 6-7 वर्ष. आता इतकी वर्ष काम केल्यानंतर एक जो वयाचा टप्पा येतो, कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते मला, तेव्हा आम्हाला दोघांना काय करावं असं वाटलं ते गाणं ऐकवतो. आणि असं होणं हे एकाने चांगलं पण असतं, कारण सारखं सारखं त्याच स्पीडने धावू नाही शकत माणूस. कधीतरी असं वाटतं ना की तुम्ही जाऊन या, मी बसतो इथे, तुम्ही बघून या थोडा. तर तो टप्पा कुठेतरी एकदा असा येतो की नाही तुम्ही खा सगळे. आता माझा रंग झाला जळागत, आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे, डोकावता कोणी पाहते स्वरूप, डोकावता कोणी पाहते स्वरूप, स्वरूप कुरूप ज्याचे त्याचे, आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे, वाहीन शर्करा विषाचेही धर्म, मागे उभे कर्म ज्याचे त्याचे, वाहीन शर्करा विषाचेही धर्म, मागे उभे कर्म ज्याचे त्याचे, आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे. जो जसा भेटेल त्याला तसा भेटेल. तुम्हाला खूप खोल बोलायचं तर खोल बोलूया, तुम्हाला मज्जा करायची तर नाचूया चला मांडवामध्ये. वाहीन शर्करा विषाचेही धर्म, मागे उभे कर्म ज्याचे त्याचे, होईन साजरा पळीत पेल्यात, होईन साजरा पळीत पेल्यात, पेलणारे हात ज्याचे त्याचे. पाणी म्हणून पळीत घेतलं तर पूजेला आहे, पेल्यात घेतलं तुम्हाला माहिती आहे कशा. रुजे विश्वल्ली रुजेल तुळसा, शिंपणारे हात ज्याचे त्याचे, माझे तर आता जळागत, माझे तर आता
जळात वाहते निसंग सागराशी आता माझा रंग झाला जळात केशर काजळाचे त्याचे स्वरूप कुरूप ज्याचे त्याचे शिंपणारे हात ज्याचे त्याचे. मला वाटतं मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या वाढदिवसाला आपण साजरा करतो तर शिरवाडकरांच्या कवितेवर शेवट करतो. हा फरमाईशी करतोय. जाता जाता गाईनं मी शेवटी गातो. एक कविता मी मुद्दाम ऐकवतो. इथे अनेक महिला प्रेक्षक आहेत, शुभराताई आहेत, अनेक मला माहिती आहे अनेक असे लोक की जे खूप विचार करणारे आहेत, लिहिणारे आहेत, वाचणार आहेत. एक अरुणाबाईंची कविता मुद्दाम तुम्हाला ऐकवतो. खूप अलीकडच्या काळात केलेली आहे. आपण बदल झाला असं म्हणत असतो की नाही आता अगदी मुला मुलींना आपण सेम वागवतो बरं का वगैरे. खरंच बदलतो का आपण? माझी मुलगी क्रिकेटर आहे आणि मुलगा गातो तर मला लोक सर्रास म्हणतात तुमच्याकडे उलटच आहे ना. मला काही कळत नाही म्हणजे कसं काय उलट, म्हणजे ती गायली आणि तो क्रिकेट खेळला असं हे बरोबर आहे का? म्हणजे आणि जर ती क्रिकेट खेळली तर कसं? म्हणजे मला हा प्रश्न नेहमी आश्चर्य वाटतं की चांगली चांगली मोठी मोठी लोक जी स्वतःला खूप पुरोगामी वगैरे समजतात ते असं सहज अशी वाक्य बोलून जातात. हे तर फारच नाजूक बारीक झालं. पण सरधोपटपणे बघितलं तरी मला असं खरंच वाटत नाही. ते जे आमच्या गाण्यातलीच एक संदीपच्या आणि माझ्या गाण्यातलीच एक ओळ आहे की वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही अजून उजाडत नाही. तर तसं हे गाणं आहे बघा, तुम्हाला आवडेल. आणि अरुणाबाईंचं पण फार आवडतं गाणं आहे. त्या जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या होत्या तेव्हा त्यांचा पुण्यात सत्कार होता. त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांची एखादी कविता तरी स्वरबद्ध करावी. आणि कधी कधी असं होतं खरंच की कविता बघता क्षणाला चाल सुचते. त्याच्यातली एक कविता आहे. असं सगळ्या गाण्यांचं होत नाही पण काही कविता इतक्या त्याचा नाद त्याचा छंद इतका छान असतो ना. एका मैत्रिणीला बाकी सगळ्या मैत्रिणी म्हणतात, एक श्रीमंत मैत्रीण आहे. सईबाई ग तुझा बंगला मोठा, सईबाई ग तुझा राणीचा ताठा, झुलतीये माडी सस्तीये गाडी, झुलतीये माडी सस्तीये गाडी, तुझ्या राजाचा पसारा मोठा. सईबाई ग तुझा बंगला मोठा, सईबाई ग तुझा राणीचा ताठा, सईबाई ग तुझं मोत्याचं घाण, सईबाई ग सोन्या चांदीचं लेणं, रेशीम साडी फुलांची वाडी, रेशीम साडी फुलांची वाडी, तुझ्या राजाचा इशारा मोठा. सईबाई ग तुझा बंगला मोठा, सईबाई ग तुझा राणीचा ताठा, सईबाई ग तुला कशाचं उण, सईबाई ग सार राजाचं देणं, काय त्याला हवानी तसा वागावा, काय त्याला हवानी तसा वागावा, तुझ्या राजाचा दरारा मोठा. सईबाई ग तुझा बंगला मोठा. तुम्ही सूक्ष्मपणे ऐकताय पसारा मोठा, इशारा मोठा वरनं आता दरारा मोठा पर्यंत कविता आली. आणि आता शेवटचा कडवं बघा.
सईबाई ग सईबाई ग सईबाई ग सईबाई ग सईबाई ग काग डोळ्यात पाणी सईबाई ग सईबाई ग काय झाली कहाणी बोलू नको काही कळलं ग बाई बोलू नको काही कळलं ग बाई तुझ्या राजाचा तुरुंग मोठा सईबाई सईबाई एकदा आदित्यसाठी आणि अनयसाठी टाळ्या वाजवा. कारण सुरुवात एका अभंगाने करणार आहे एवढीच माहिती त्यांच्याकडे होती कार्यक्रमाच्या आधी. कारण खरंच मी काहीच ठरवत नाही, देवाच्या कृपेने वही कागद वगैरे लागत नाही. त्यामुळे त्यांचं हेच होतं म्हणणं की यांना मी एवढं सांगितलं की आपल्या या 600-750 गाण्यामधली कुठली तरी 10-12 गाईल. त्यामुळे त्यांना क्रेडिट आहे की गाणं सुरू झाल्या झाल्या ते सुरू होत आहेत. आणि या गाण्यासाठी आदित्यला तुम्ही दाद द्या, कारण त्यांनी मला सुचवलं की हे ऐकवायला पाहिजे. कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जयंतीच्या निमित्ताने हा दिन साजरा करतो. आणि कुसुमाग्रज मला नेहमीच कवी असण्याचंच फिलॉसॉफर पण वाटतात. त्यांच्या अनेक फिलॉसॉफीज आपल्याकडे खूप सरदोपटपणे बघितलं जातं की हा कुसुमाग्रज म्हणजे काय कणा ना, चांगली आहे कविता, पण खूप खूप लिहिलेलं आहे या लोकांनी. इतकं लिहिलंय, इतकं सुंदर लिहिलंय. तुम्ही म्हणजे त्यांची गाभारा नावाची कविता जरूर वाचा. मला नेहमी त्यांची कविता जी सगळ्या उडू पाहणाऱ्या लोकांनी उगीच हवेत खूप उडतात ना लोक, त्यांना मला नेहमी हे ऐकवावीशी वाटते. त्यांची एक कविता आहे त्याच्यामध्ये माती माणसाशी बोलते. माती म्हणते की तुम्ही अभिमानी मानवा आम्हाला अवमानी, ती मत्त पाऊले पडती आमच्यावरती, उन्मत्त पदांना नच जाणीव अजूनी की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळते. मातीवर चढणे एक नवा थर अंती. यू आर गोइंग टू बी जस्ट अनदर लेअर ऑफ सॉइल. याच्या पलीकडे तुम्ही काहीही नसता. पाहून हसूया तुमचे ताजमहाल, आणि गर्व किती तो काळ काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर सारी नीती अनीती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. तर कुसुमाग्रज ही पण मोठी कविता आहे. ही मी नक्षत्रांच्या देण्यामध्ये सादर केली होती. काही खरंच त्यांच्या कविता अशा आहेत की इथपासून ते ना उठा उठा चिवतही सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. हेही पण मी गाणं केलं होतं. केतकी माटेगावकर 3-3.5 वर्षाची असताना तिने गायलं होतं हे गाणं. त्याच्यातही किती गोड आहे पहा की उठा उठा चिवताईमध्ये की असं झालं आता तुम्हाला जायला लागेल, उठा उठा, अजूनही उठत नाहीये तर झोपलेल्या आशा तुम्ही, आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकले. बाळाचे घेता नाव जागी झाली चिवताई, उडून या दूर जाई भुरभुर. अशी कविता आहे. माझ्या मुलाला मी हे फार लहानपणी शिकवलं होतं आणि मी त्याला म्हणलं की उडून या दूर जाई भुरभुर, उडून या, परत येईल का उठा उठा. तर तो म्हणलं का, आता उडून गेल्यावर परत कशाला उठवायचं. म्हणलं करेक्ट, म्हणजे तुला कविता कळते. मला नेहमी असं वाटतं की कविता अशा पद्धतीने सांगितली तर हे त्याला आयुष्यभर लक्षात राहील की कवितेचा ट्रॅव्हल कसा असायला पाहिजे. तर कुसुमाग्रजांच्या ज्याची फरमाईश आली जाता जाता गाईन मी, तर आपलं जगणं आणि गाणं, जगण्याची मैफिल आणि गाण्याची मैफिल इतकी एकसारखी असते. आलापींची संत सुरावळ,
वा रागांचा संकर गोंधळ. कधी कधी रुटीन चालू असतं आणि कधी कधी रोज काहीतरी हॅपनिंग. आपण म्हणतो ना, काय दिवस चाललेत बापरे, रोज काहीतरी गडबड. तर आलापींची संत सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ. कधी आर्तता काळ जातली केव्हा फक्त पाहणे. कधी कधी आपण मनापासून एखाद दिवस गप्पा मारतो. कधी कधी आपण मस्टरवर सही करावी तशी एखाद्या माणसाच्या कपाळावर सही करून पुढे जातो की तुझी इतकीच योग्यता आहे, मी तुझ्याशी नाही खोलात गप्पा मारणार. पटलंय. खूप मनापासून आभार मानतो. अशी मैफिल करायला मला सगळ्यात जास्त आवडते. मला मोठी इव्हेंट ग्राउंडवर 5,000-7,000 लोक आणि नेहमीचं जे हिट आहे ते जायचं आणि गायचं, याच्यापेक्षा मला अशी मैफिल, जी मैफिल तुम्हाला रंगवावी लागते, एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेसारखी मैफिल बांधावी लागते, अशी मैफिल मला जास्त आवडते. आणि त्याचं श्रेय तुम्हाला आहे. तर मी सक्षम फाउंडेशन, शुभम कुलकर्णी, सगळे जे जे या कार्यक्रमाच्या मागे आहेत, जिने ओळख फार गोड करून दिली, तिचे पण आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही इतकं छान ऐकताय म्हणून फार आतल्या कप्पातलं काय ऐकावं असं वाटलं. कारण तुम्ही जसं ऐकताय म्हणून ऐकावं असं वाटलं. परत भेटू. तुमचे शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. कारण मला म्हणजे मी नॅशनल अवॉर्डच्या वेळची गंमत सांगतो की ते जेव्हा डिक्लेअर झालं, मला रस्त्यात भेटणारा 90% माणसं मला सांगत होते तुम्हाला ते अवॉर्ड डिक्लेअर झालं ना, आम्हाला वाटलं आम्हालाच मिळालं. म्हणलं ॲक्च्युली असंच असतं. ही भावना खूप लोकांच्या मनामध्ये जर आली, त्या कौतुकाचं, त्या शुभेच्छांचं एकत्र येऊन ते मेडल बनतं. त्याला नॅशनल अवॉर्ड म्हणतात, असं मी फार मनापासून मानतो. त्यामुळे ते राहू दे. साऊंड ज्यांचा आहे तुमचा पण आभार. खूप छान साऊंड लावला. कमी वेळ होता आपल्याकडे साऊंड चेकसाठी, चांगला साऊंड लावला. आणि ही वास्तू पण फार छान आहे. मी पहिल्यांदा जिथे कार्यक्रम केला, परत बोलवा. नाही, पुढच्या वेळी येईन. तुम्ही कदाचित इतक्यात ऐकलं असेल, पण मी शुभंकरला घेऊन येतो. खरंच फार छान गातोय. तुम्हाला फार मजा येईल त्याचं गाणं ऐकायला. म्हणजे एक श्रोता म्हणून मी सध्या त्याचं गाणं खूप एन्जॉय करतो. की त्याला तुम्ही लहानपणी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं, आई गाताना ऐकलं होतं. आता तो माझ्यापेक्षा ब्रॉड आवाज झाला आहे त्याचा, पण फार मजा येते त्याचं गाणं ऐकायला. त्याला घेऊन येईन पुढच्या वेळी. जाता जाता गाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनात गीतांमधुनी राह. माझे जगणे होते गाणी, माझे जगणे होते गाणी. कधी मनाचे, कधी जनाचे, कधी मनाचे, कधी जनाचे, कधी घनास्तव, कधी पणाचे, कधी धनाशय, कधी निराशय, कधी धनाशय, कधी निराशय. केवळ नादतराणे माझे जगणे होते. आलापींची संथ सुरावळ वारागाचा संकर गोंधळ. आलापींची संथ सुरावळ वारागाचा संकर गोंधळ. कधी आर्तता काळ, कधी आर्तता काळ जातली केव्हा फक्त बहाणे माझे जगणे होते.
मधले राजस कूजन कधी स्मशानामधले क्रंदन. काय शब्दांचा पोत बघा किती सुंदर आहे. कालच मला एका मुलाखतीत विचारलं की कसं तुम्ही ठरवलं की एखाद्या शास्त्रीय संगीतावर आधारित चाल द्यायची, एखाद्याला थोडे पाश्चिमात्य चाल पाहिजे. मी म्हटलं जसे शब्दांचा पोत असेल तसं संगीत पाहिजे. राई मधले राजस कूजन कधी स्मशानामधले क्रंदन असे शब्द असतील तर आपोआपच तुम्हाला कुठेतरी लहानपणापासून जे शास्त्रीय संगीताचे संस्कार आहेत किंवा जे शास्त्रीय संगीतावर आधारित जे ठेके आहेत त्याच्यातली चाल आपोआप सुचते, कारण ते शब्द तितके क्लासिक असतात. जर अख्खं घराचं बांधकाम एथनिक केलं असेल तर तुम्ही आपोआपच त्याचं इंटिरियर पण एथनिकच करता. उगीच भलतं काही लावून चालत नाही तिथे. तसंच चालीच आहे की या कवितेला उगीच काहीतरी उडतं करायला गेलं, सोपं करायला गेलं तर त्या कवितेचं आब राहत नाही. राई बदले राजस कूजन कधी स्मशानामधले क्रंदन. अजाणतेचे अरण्य केव्हा जाणतेचे अरण्य केव्हा केव्हा शब्द शहाणे माझे जगणे होते गाणे. जमले अथवा जमले नाही खेद खंतना उरली काही. जमले अथवा जमले नाही खेद खंतना उरली काही. अदृश्यातील आदेशांचे अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वाहणे माझे जगणे होते गाणे. कधी मनाचे कधी जनाचे कधी घनास्तव कधी मनाचे कधी घनाशय कधी निराशय केवळ नादत राणे माझे जगणे होते गाणे. माझे जगणे होते गाणे. माझे जगणे होते गाणे. खरंच खूप खूप खरं धन्यवाद काय मानायचं. असा सलील दादाला मी विनंती करते की पुन्हा गोरेगावात आपण कार्यक्रम करूया आणि नक्की शुभंकरला घेऊन तुम्ही या. आणि खरं तर मी मगाशीच त्यांना म्हटलं की तुमच्या कार्यक्रमातनं कविता आम्हाला खरी कळते. आणि आज मराठी भाषा दिन आहे, म्हणजे सर्व शिक्षक जे मराठी शिकवतात त्यांना खरं त्या शाळांमध्ये सलील दादासारखे शिक्षक असले पाहिजेत तर कविता आणि ते मराठी त्या मुलांपर्यंत पोहोचेल. आज मराठी भाषा दिन आहे म्हणून सांगते की सलील दादाबद्दल माहिती एका पुस्तकात आली होती आणि त्याच्यामध्ये होतं की सलील दादा 10वीच्या परीक्षेत बोर्डामध्ये मराठीत तो पहिला आला महाराष्ट्रातून. तर तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की म्हणजे सर्व शिक्षक जे कोणी इथे शिक्षक असतील किंवा त्यांचा मान ठेवून असं माझ्या मनात विचार आला की ज्यांनी सलील दादाचा पेपर तपासला असेल त्यांनाही कवितेचे जर प्रश्न असतील आणि त्यांनी लिहिलेली उत्तर असेल तर ती कविता नक्की पुन्हा नव्याने कळली असेल इतकी वर्ष शिकवून सुद्धा. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मी सक्षम फाउंडेशनचे सुगम कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी सलील दादांचा सन्मान करावा.